नमस्कार मित्रांनो. तुम्ही सॅलरी एम्प्लॉई आहात का? पेन्शन मिळते का? बँक सेव्हिंग्ज अकाउंट किंवा एफ-डीवर इंटरेस्ट मिळतो का? आणि तुमचे वार्षिक उत्पन्न 50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत ITR1 म्हणजेच सहज रिटर्न कसा भरायचा हे लाईव्ह डेमो स्टाईलमध्ये पूर्ण मराठीत समजून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये कोणता ITR फॉर्म निवडायचा, कोणती कागदपत्रे लागतात, इन्कम कशी भरायची, डिडक्शन कशी क्लेम करायची, रिफंड कसा मिळतो आणि रिटर्न व्हेरिफाय कसे करायचे याची संपूर्ण माहिती मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ITR म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न. प्रत्येक आर्थिक वर्षात मिळालेल्या उत्पन्नाची माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला देण्यासाठी ITR भरला जातो. ITR1 ला सहज असे म्हणतात कारण हा सर्वात सोपा आणि सर्वाधिक वापरला जाणारा रिटर्न फॉर्म आहे. सॅलरी इन्कम, पेन्शन इन्कम, सेव्हिंग्स इंटरेस्ट आणि काही इतर साध्या उत्पन्नासाठी हा फॉर्म वापरला जातो. योग्य ITR भरल्यामुळे रिफंड लवकर मिळण्यास मदत होते आणि भविष्यात नोटीस येण्याची शक्यता कमी होते. ITR1 कोण भरू शकतो? जर तुम्ही रेसिडेंट इंडिव्हिज्युअल असाल आणि तुमचे एकूण उत्पन्न 50 लाख रुपयांपर्यंत असेल तर ITR1 भरू शकता. यामध्ये खालील इन्कम समाविष्ट असू शकतो: सॅलरी इन्कम, पेन्शन इन्कम, 2 हाऊस प्रॉपर्टीपर्यंतचे उत्पन्न, सेव्हिंग्ज अकाउंट इंटरेस्ट, फिक्स्ड डिपॉझिट इंटरेस्ट, फॅमिली पेन्शन, ॲग्रिकल्चरल इन्कम. 5,000 रुपयेपर्यंत AY 2026 ते 27 मध्ये लागू नियमांनुसार काही पात्र परिस्थितींमध्ये मर्यादित लाँग टर्म कॅपिटल गेन देखील ITR1 मध्ये रिपोर्ट करता येतो. ITR1 कोण भरू शकत नाही? जर तुमच्याकडे बिझनेस इन्कम असेल, प्रोफेशनल इन्कम असेल, फॉरेन ॲसेट्स असतील, तुम्ही कंपनीचे डायरेक्टर असाल, एकूण इन्कम 50 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, कॉम्प्लेक्स कॅपिटल गेन असेल किंवा ॲग्रिकल्चरल इन्कम 5,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर ITR1 वापरता येणार नाही. अशा परिस्थितीत ITR2, ITR3 किंवा ITR4 वापरावा लागतो. आवश्यक कागदपत्रे रिटर्न सुरू करण्यापूर्वी सर्व डॉक्युमेंट्स तयार ठेवा. पॅन कार्ड, आधार कार्ड, फॉर्म 16, सॅलरी स्लिप, बँक स्टेटमेंट, इंटरेस्ट सर्टिफिकेट फॉर्म 26, ASA, IST, DS डिटेल्स, बँक अकाउंट डिटेल्स, इन्व्हेस्टमेंट प्रूफ. सर्व कागदपत्रे तयार असल्यास रिटर्न अतिशय सोप्या पद्धतीने भरता येतो. इन्कम टॅक्स पोर्टल लॉग इन पोर्टलवर लॉग इन करा. फाईलवर क्लिक करा. इन्कम टॅक्स रिटर्न निवडा. फाईल, इन्कम टॅक्स रिटर्न निवडा. असेसमेंट इयर 2026 ते 27 निवडा. ITR1 सहज निवडा. ऑनलाईन मोड निवडा. कंटिन्यूवर क्लिक करा. ऑनलाईन फायलिंग आणि एक्सेल युटिलिटी दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. पर्सनल इन्फॉर्मेशन या विभागात सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा. नेम, पॅन आधार, डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस, मोबाईल नंबर, ईमेल, बँक अकाउंट. कुठेही चूक असल्यास पुढे जाण्यापूर्वी अपडेट करा. टॅक्स रेजिम निवडणे. AY 2026 ते 27 मध्ये न्यू टॅक्स रेजिम डिफॉल्ट आहे. जर तुम्हाला ओल्ड टॅक्स रेजिम वापरायचा असेल तर योग्य पर्याय निवडा. ITR1 मध्ये स्वतंत्र फॉर्म 10 IEA भरावा लागत नाही. मात्र रेजिम निवडताना स्वतःच्या टॅक्स प्लॅनिंगनुसार निर्णय घ्या. सॅलरी इन्कम फॉर्म 16 मधील माहिती वापरा. बेसिक सॅलरी, HRA, अलाउन्सेस, परक्विजिट्स, प्रोफेशनल टॅक्स स्टँडर्ड, डिडक्शन, टॅक्सेबल सॅलरी. पोर्टलमध्ये माहिती प्रीफिल्ड असली तरी फॉर्म 16 सोबत नक्की व्हेरीफाय करा. हाऊस प्रॉपर्टी इन्कम. जर घर सेल्फ ऑक्युपाईड असेल तर ॲन्युअल व्हॅल्यू 0 राहते. होम लोन इंटरेस्ट योग्यरित्या भरा. जर प्रॉपर्टी रेंटल असेल तर रेंटल इन्कम, म्युनिसिपल टॅक्स, इंटरेस्ट ऑन होम लोन, नेट इन्कम ही सर्व माहिती योग्य प्रकारे भरा. अदर सोर्सेस या विभागात खालील इन्कम तपासा. सेव्हिंग्स इंटरेस्ट, FD इंटरेस्ट, RD इंटरेस्ट, फॅमिली पेन्शन डिव्हिडंड, बँक स्टेटमेंट,
आणि AIS मधील सर्व इंटरेस्ट इन्कम जुळत आहे याची खात्री करा. डिडक्शन्स. ओल्ड टॅक्स रेजिम निवडल्यास खालील डिडक्शन उपलब्ध असू शकतात. 80, CPP, FEL, SSLIC, प्रीमियम, EPF, ट्युशन फीस, 80D, मेडिक्लेम, 80G, डोनेशन, 80TTA, सेव्हिंग्स इंटरेस्ट. योग्य पुराव्यांच्या आधारेच डिडक्शन क्लेम करा. टॅक्स पेड डिटेल्स. पोर्टलमध्ये ऑटोफिल्ड माहिती तपासा. TDS, ॲडव्हान्स टॅक्स, सेल्फ असेसमेंट टॅक्स ही माहिती फॉर्म 26, AS आणि AIS सोबत क्रॉस चेक करा. मिसमॅच असल्यास आधी दुरुस्ती करा. टॅक्स कॅल्क्युलेशन पोर्टल आपोआप टॅक्स कॅल्क्युलेशन दाखवेल. ग्रॉस इन्कम मायनस डिडक्शन, टॅक्सेबल इन्कम, टॅक्स लायबिलिटी लेस TDS. यानंतर रिफंड किंवा टॅक्स पेएबल दिसेल. सर्व आकडे पुन्हा व्हेरीफाय करा. बँक अकाउंट व्हेरिफिकेशन. रिफंड याच अकाउंटमध्ये जमा होणार आहे. म्हणून खालील माहिती तपासा. IFSC कोड, अकाउंट नंबर, प्री व्हॅलिडेटेड बँक अकाउंट. सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करा. प्रिव्ह्यू रिटर्न सबमिट करण्यापूर्वी संपूर्ण रिटर्न पुन्हा रिव्ह्यू करा. नेम, पॅन कार्ड, इन्कम, TDS डिडक्शन, रिफंड, बँक डिटेल्स. चूक आढळल्यास एडिट करून दुरुस्ती करा. सबमिट आणि E-व्हेरिफाय रिटर्न सबमिट करा. त्यानंतर E-व्हेरिफाय करा. व्हेरिफिकेशनसाठी पर्याय आधार, OTP, नेट बँकिंग, डिजिटल सिग्नेचर. व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यावरच रिटर्न सक्सेसफुली फाईल्ड मानला जातो. कॉमन मिस्टेक्स. लोक सर्वात जास्त या चुका करतात. चुकीचा ITR फॉर्म निवडणे, AIS तपासणे विसरणे, FD इंटरेस्ट डिक्लेअर न करणे, बँक डिटेल्स चुकीचे भरणे, डिडक्शन चुकीची क्लेम करणे, रिटर्न E-व्हेरिफाय न करणे. या चुका टाळल्यास भविष्यातील नोटीसची शक्यता कमी होते. फायनल समरी. चला तर मग आज आपण काय शिकलो ते पाहूया. योग्य ITR फॉर्म निवडा. सर्व इन्कम डिक्लेअर करा. फॉर्म 16 AIS आणि फॉर्म 26 AS व्हेरीफाय करा. योग्य टॅक्स रिजीम निवडा. रिटर्न सबमिट केल्यानंतर E-व्हेरिफिकेशन नक्की करा. यामुळे तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न सुरक्षित आणि योग्य पद्धतीने फाईल्ड होईल. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फायनान्स वर्ल्ड मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.